नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। बीएड कॅप राऊंडचे जे राऊंड 3rd आणि 4th म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आणि राऊंड 3रा यासाठीचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत त्या संदर्भातील ही अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला जाऊया यासाठी आपल्या CET सेलच्या वेबसाईटवरती cetcell.mahacet.org अशी ती वेबसाईट होय। आपण CET सेलच्या वेबसाईटवरती आलो आहोत। वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन पोर्टल आपल्याला पाहायला मिळतं। वरती स्क्रॉल करत करत आपल्याला बीएड यावरती यायचं आहे। बीएडवरती आल्यानंतर आपल्याला क्लिक करून आपण त्या पेजवरती पर्यंत पोहोचतो, जिथे आपल्याला वेबसाईटची अपडेट जी आहे ती चेक करता येईल। विद्यार्थी मित्रों, आपल्याला शेड्यूलप्रमाणे 10 तारखेला आपले रजिस्ट्रेशन जे चालू होणार होते ते आपल्याला लेट चालू झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे शेड्यूल आपला जरा पोस्टपोन झालेला आहे। तर चला पाहूया आपली जी अपडेट आहे। cetcell.mahacet.org या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ॲडमिशन प्रोसेस 2024-25 याला क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर वरती स्क्रॉल करून आपल्याला बीएड हा जो आपला कोर्स आहे ज्याचा आपण कॅप राऊंड सध्या पाहत आहोत त्यावरती क्लिक करायचं आहे। याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ऑप्शन फिलिंग फॉर्म या संदर्भात असणाऱ्या सूचना पाहायला मिळतात। ऑप्शन फिलिंग फॉर्म फर्स्ट व सेकंड राऊंड आपण ऑलरेडी फिल केलेले आहेत। त्या संदर्भातल्या ह्या सर्व सूचना आपण फॉलो केल्या आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला याला पुढे गेल्यानंतर एक रनिंग नोटिफिकेशन इथं आपल्याला अनाउन्समेंट बारमध्ये पाहायला मिळतं, जे की ऑप्शन फिलिंग फॉर्म हॅज बीन स्टार्टेड, प्लीज चेक शेड्यूलप्रमाणे ऑप्शन फिलिंग फॉर्म स्टार्ट झालेले आहेत। तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला आपल्याला क्लिक करायचं आहे। विद्यार्थी मित्रों, याला क्लिक करताच आपण पाहू शकता जे की आपलं काही दिवसापूर्वी म्हणजेच 10 तारखेला आपले रजिस्ट्रेशन जे आहेत ते चालू होणार होते, परंतु कॅप राऊंड 3-4 याचे रजिस्ट्रेशन 10 तारखेला चालू झाले नाहीत। तर आपण इथे पाहू शकता आता नवीन टॅब आपल्याला इथे ओपन झालेली पाहायला मिळते। चेक महा बीएड CET डिटेल्स, हॅव यू अपियर्ड फॉर महा बीएड CET 2024। त्याला आपण यस म्हणायचं आहे। यस म्हणताच आपण परत एक इनरोल पेजवरती जातो, जेथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर व त्यानंतर आपला रोल नंबर। विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपला कुठला नंबर आहे तर हा आपला ॲप्लिकेशन नंबर आहे। ॲप्लिकेशन नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे। त्यानंतर रोल नंबर आपला इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला चेक डिटेल्स याला क्लिक करायचं आहे। ही कॉन्फिडेन्शियल माहिती भरून आपण पुढच्या पेजवरती गेल्यानंतर काय दिसतं ते आपण पाहूया। त्यानंतर आपण पुढच्या पेजवरती येतो, जेथे आपल्याला अशा प्रकारचं पेज पाहायला मिळतं, ज्यावरती आपण पाहू शकता की यू हॅव ऑलरेडी रजिस्टर्ड, लॉग इन ID इज, तर आपला BD या अक्षरापासून असलेला लॉग इन ID आपल्याला इथे पाहायला मिळतो। देन फिल ॲप्लिकेशन फॉर्म युजिंग गिवन लॉग इन ID, हा जो लॉग इन ID आपल्याला देण्यात आलेला आहे तो लॉग इन ID आपल्याला काय करायचा आहे, आता हे जे बॅक पेजवरती आपल्याला लॉग इन पाहायला मिळते त्या लॉग इनमध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे आणि पुढे लॉग इन करायचं आहे। तर आपण क्लिक करूया लॉग इनला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो, ज्याला आपण लॉग इन पेज म्हणू, लॉग इन बार म्हणू। तिथे काय आपल्याला इन्स्ट्रक्शन्स पाहायला मिळतात। आपला लॉग इन ID कोणाला सांगू नका, पासवर्ड सांगू नका, तर ह्या ज्या बाबी आहेत त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की लॉग इन ID आपल्याला इथं काय करायचं आहे, आपला लॉग इन ID टाकून आपल्याला पुढील कार्यवाही पूर्ण करायची आहे। तर अशा प्रकारे आपली बीएड डिटेल आहे आपल्याला पाहायला मिळते। लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।